शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण सुप्रीम कोर्टानं जर उद्धव ठाकरे यांना दिलं तर शिंदे गटाच्या अस्तित्वालाच मोठा धोका आहे, नव्हे त्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लागणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे या विचाराकडे भाजपचा प्रवास सुरू झालेला आहे। मित्रहो नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे यांचा मोठ्या खुबीनं वापर करून घेतला आणि मग एकनाथ शिंदे यांच्याकडचं भाजपाचं काम संपलं। त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे हे भाजपाला नकोसे होऊ लागलेले आहेत। गेल्या 6 महिन्यापासून भाजप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटासंदर्भात ज्या पद्धतीने वागतोय ना, त्यातून तर हे सगळं दिसून आलेलं आहे। आणि त्यातच मागील आठवड्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जवळीक वाढताना दिसत आहे। हो, आश्चर्यकारक, धक्कादायक आणि अकल्पित असलं तरी सुद्धा हे घडताना दिसतंय। उद्धव ठाकरे यांनी महायुतीमध्ये यावं यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी तर जाहीरपणे अगदी खुली ऑफर देऊन टाकली होती ना। त्यानंतर या दोन नेत्यांची एक गुप्त भेट झाली होती अशी चर्चा अजूनही राजकारणामध्ये सुरू आहे। तिकडं आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील जवळीकीची देखील चर्चा होते। या दोघांमध्ये म्हणजे आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खेळीमेळीचे संवाद देखील आता होऊ लागलेले आहेत। बघा, राजकारणात जे बी काही घडत असतं ना, ते कधी उगीच घडत नसतं, विनाकारण घडत नसतं आणि सहज असंही घडत नसतं। त्या भेटीमागं काही ना काही गुप्त हेतू असतात। अर्थात ते हेतू कालांतराने दृश्य स्वरूपात तुमच्या आमच्या समोर येथे असतात। देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्यात वाढणारी जवळीक ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, धोक्याचे संकेत आहेत मोठे। गेल्या आठवड्यापासून ज्या काही घटना घडत आहेत बघा, त्यावरून एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे असं भाजपाला वाटू लागला आहे की काय, असा प्रश्न सहजगत्या उपस्थित होऊ लागला आहे। खरं तर काय चाललंय बघा, गेल्या 6 महिन्यापासून एकनाथ शिंदे यांच्या नाराजीला, त्यांच्या रुसव्याला, त्यांच्या फुगव्याला भाजपा कंटाळली आहे हो। विधानसभेची निवडणूक झाल्यापासून एकनाथ शिंदे बार्गेनिंग करीत आहेत, बार्गेनिंग। अर्थात भाजपानं या बार्गेनिंगला काडीची सुद्धा किंमत दिलेली नाही आणि द्यायचं काही कारणही नाही त्यांच्याकडे। आता मजबूत आहे आता भाजप। बघा ना, मुख्यमंत्री पदाची मागणी केली ते तर नाहीच नाही दिलं हो, पण गृहमंत्री पद तरी मिळावं म्हणून शिंदे गटानं किती अखंड तांडव केला, पण भाजपानं त्याला सुद्धा नकार दिला। एकनाथ शिंदे यांचं रुसणं, फुगणं आणि नाराज होऊन मग काय ते शेतात जाऊन बसणं भाजपाला मुळीच रुचलेलं नाही, मुळीच आवडलेलं नाही। पण असं जरी असलं तरी एकनाथ शिंदे यांनी बार्गेनिंग करणं मात्र सोडलं नाही बघा। आणि मग त्यामुळं भाजपालाही आपले काही निर्णय बदलावे लागले, भाजपच्या मनाविरोधात काही गोष्टी होऊ लागल्या। एकनाथ शिंदे यांचा हा दबाव जर असा सुरू राहिला तर आपल्याला आपल्या पद्धतीनं सरकार चालवण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात, याची जाणीव भाजपाला सुद्धा झालेली आहे। उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यात जरी बघा दुरावा निर्माण झालेला असला तरी उद्धव ठाकरे हे भाजपाचे नैसर्गिक मित्र आहेत आणि एकनाथ शिंदे गटाची मैत्री ही जबरदस्तीची म्हणा किंवा नाइलाजाची म्हणा, राजकीय सोयीची म्हणा, अशा पद्धतीची। बस हे सगळं काय ते उघड आहे। म्हणजे एकनाथ शिंदे यांचं व्यक्तिशः थोडंच भाजपाशी तेवढ्या जवळकीचे पूर्वीचे रिलेशन होतं नव्हते। उद्धव ठाकरे यांची शिवसेना राज्यात बघा तरी कमकुवत दिसत असली आता या फुटाफुटीनंतर, पण मुंबईत असलेली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद खूप मोठी आहे। म्हणजे लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत हे सगळं दिसून आलं ना। ही परिस्थिती एकनाथ शिंदे गटाची मात्र अजिबात नाही आणि असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे गट भाजपासाठी सतत अडचणी निर्माण करीत आहेत असं भाजपाला तर नक्की वाटतं। पण या सगळ्यामध्ये भाजपाच्या प्रतिमेला मोठे तडे गेलेले आहेत, भाजपाचे प्रतिमा डागाळलेले आहे
त्या शिंदे गटातील काही वादग्रस्त मंत्र्यांची प्रकरणं बाहेर आली, त्यात सुद्धा भाजपाचीच बदनामी झाली हो. मंत्री जरी शिंदे गटाचे असले तरी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि भाजपा त्यांच्या सोबत आहे. उद्धव ठाकरे हे खऱ्या अर्थानं नैसर्गिक मित्र आहेत आणि एकनाथ शिंदे म्हणजे फक्त राजकीय ऍडजस्टमेंट आहेत, याची जाणीव भाजपाला आहे. आणि त्यामध्ये आता स्वराज्य संस्थांच्या या स्थानिक निवडणुका येणार. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजपासाठी खूप महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत भाजपाने ही निवडणूक लढवली तर त्यांच्यासमोर कुठलाही विरोधक टिकू शकत नाही, हा इतिहास आहे. मागच्या काही सगळ्या निकालाची आकडेवारी जरी काढली तरी तेच सुद्धा हेच सांगतात. पण शिंदे गटाचा मात्र तसं त्याला एकूण त्या गटाला त्यांच्या ताकदीला बऱ्याचशा मर्यादा आहेत आणि याची पण जाणीव भाजपाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे, या विचाराकडे भाजपचा प्रवास सुरू झालेला आहे. भाजपकडे बहुमत असून सुद्धा शिंदे गटामुळे अनेक अडचणी त्यांना येत आहेत. राज्यभरात ही एकनाथ शिंदे गटाचा प्रभाव नाही. उद्धव ठाकरे सोबत आल्यास केवळ मुंबई पुरतच नव्हे तर राज्यभरातही चांगला प्रतिसाद मिळू शकतो, चांगला फायदा देखील होऊ शकतो. या प्रकारचं गणित भाजपा आपल्या दिल्लीतल्या नेत्यासमोर सुद्धा मांडू लागला असल्याचं सांगितलं जाऊ लागलं आहे. म्हणजेच काय तर आता एकनाथ शिंदे यांना बाहेर पाठवण्याचं आणि उद्धव ठाकरे यांना आत घेण्याचं समीकरण भाजपाला सोयीचं वाटू लागलेलं आहे. आणि म्हणूनच त्याला एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे बरे असं वाटू लागलेलं आहे. आणि बघा, यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुप्रीम कोर्टातून येऊ घातलेला आता निकाल खूप उलथापालथ होऊ शकते त्या निकालानंतर. आणि कदाचित या निकालातूनच हे सगळं घडवलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. शिवसेना पक्ष आणि पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण सुप्रीम कोर्टानं जर उद्धव ठाकरे यांना दिलं तर शिंदे गटाच्या अस्तित्वालाच मोठा धोका आहे, नव्हे त्यांच्या अस्तित्वाला सुरुंग लागणार आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाचं काय होऊ शकतं याचा अंदाज अनेकांना आलेला सुद्धा आहे. त्यामुळे बऱ्याच जणांची धावाधाव चालली. एकनाथ शिंदे यांच्या तर दिल्ली वाऱ्या, दिल्ली दौरे गेल्या काही दिवसात बघा किती वाढलेले आहेत. एकंदर सगळीच राजकीय परिस्थिती जर आपण विचारात घेतली तर महायुतीतून शिंदे आउट आणि ठाकरे इन असं होण्याची शक्यता अधिक प्रमाणात दिसू लागली आहे. दोघांमध्ये वाढत असलेली जवळीक म्हणजे ठाकरे आणि फडणवीस यांच्यातली वाढत असलेली जवळीक सुद्धा हेच संकेत देत आहेत. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, अपेक्षा विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.